नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन एस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा नवीन भरतीबाबतची अपडेट घेणार आहोत, ज्यामध्ये हवालदार पदासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही किमान 10वी जरी उत्तीर्ण असाल तरी या पदासाठी अर्ज सादर करू शकता। अर्ज करण्याची पद्धत मित्रांनो ऑनलाईन असणार आहे। या पदासाठी अर्ज करण्याकरिता फक्त ₹100 फी लागणार असून एक कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे। तेव्हा नक्की तुम्ही या पदासाठी प्रयत्न करू शकता। संपूर्ण माहिती जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन भरतीबाबतची अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो। तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, भरतीबाबत महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी असणार आहे, ज्यामध्ये एकूण जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत, ज्यामध्ये 51 रिक्त पदसंख्येसाठी ही पदभरती घेतल्या जात आहे। त्याकरता शिक्षण पात्रता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। या ठिकाणी परीक्षा महाराष्ट्रामध्ये तर नोकरीचे ठिकाण भारतामध्ये दिले गेलेले आहे। अर्जदार या ठिकाणी मित्रांनो मेल उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहेत। वेतन तुम्हाला 21,700 ते 81,100 रुपयाचा पे स्केल असणार आहे। तर एक कायमस्वरूपी भरती या ठिकाणी होत असून तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, कोणत्या विभागामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे त्या विभागाचे नाव दिलेले आहे। मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या अंतर्गत येत असलेल्या इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स या विभागामध्ये ही रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल मोटार मेकॅनिक या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। त्याची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या जाहिरातीच्या माध्यमातून संपूर्ण पदभरतीची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीची माहिती समजण्यास तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांकडून अर्ज इथे मागवल्या जात आहे। फक्त मेल कॅन्डिडेट या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। ग्रुप सी चे पद या ठिकाणी या विभागाकडून भरल्या जात आहे। तर या पदासाठी मित्रांनो 24 डिसेंबर 2024 पासून अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे। 22 जानेवारी 2025 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे। तर या पदासाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करा। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या पदासाठी कॅटेगरीनुसार वॅकन्सी इथे दिलेली आहे। टोटल वॅकन्सी या ठिकाणी किती असणार आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर पहिले पद या ठिकाणी बघू शकता, हेड कॉन्स्टेबल मोटर मेकॅनिकसाठी या ठिकाणी 7 वॅकन्सी करता भरल्या जात आहे, ज्यामध्ये अदर कॅटेगरीमध्ये 2 वॅकन्सी आहे, एसटी कॅटेगरीसाठी 3 वॅकन्सी, ओबीसीसाठी 1 वॅकन्सी, तर ईडब्ल्यूएस कॅटेगरी करता 1 वॅकन्सी, अशा 7 वॅकन्सीसाठी हेड कॉन्स्टेबल मोटर मेकॅनिक हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे। त्यानंतर कॉन्स्टेबल मोटर मेकॅनिक या दुसऱ्या पदासाठी हे रिक्रुटमेंट होत आहे। त्याकरता 44 वॅकन्सी इथे दिलेल्या आहे। त्यानंतर कॅटेगरीमध्ये बघू शकता, ज्यामध्ये जनरल कॅटेगरीसाठी 17 वॅकन्सी आहे, एससी करता 7, एसटी करिता 7 वॅकन्सी, ओबीसी करता 7 वॅकन्सी, तर ईडब्ल्यूएस कॅटेगरी करता 6 वॅकन्सी, अशा टोटल मित्रांनो 44 वॅकन्सीसाठी कॉन्स्टेबल मोटर मेकॅनिक हे पद या ठिकाणी भरल्या जात आहे। तर दोन्ही पदे मिळून या ठिकाणी 51 वॅकन्सीसाठी हे रिक्रुटमेंट या ठिकाणी घेतल्या जात आहे। तर या ठिकाणी आपण वॅकन्सी बाबतची माहिती इथे बघितलेली आहे। त्यानंतर प्रत्येक पदासाठी मित्रांनो पे ऑफ स्केल वेतन किती असणार आहे याची माहिती बघणार आहोत। तर हेड कॉन्स्टेबल मोटर मेकॅनिक या पहिल्या पदासाठी बघू शकता, लेवल 4 चा पे स्केल या ठिकाणी असून वेतन या ठिकाणी 25,500 ते 81,100 रुपये पर मंथ या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर कॉन्स्टेबल मोटर मेकॅनिक करता ही रिक्रुटमेंट होत आहे। लेवल 3 चा पे स्केल या ठिकाणी असून 21,700 ते 69,100 रुपये पर मंथचा पे स्केल या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर अदर अलाउन्सेस सुद्धा या पदासाठी इथे दिल्या जात आहे। तर एक कायमस्वरूपी सरकारी नोकरी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली असून तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। त्यानंतर या पदासाठी अर्ज करण्याकरता मित्रांनो शिक्षण पात्रता इथे काय लागणार आहे त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता, हेड कॉन्स्टेबलसाठी मित्रांनो वयाची अट 18 ते 25 वर्षापर्यंत दिलेली आहे। मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन मित्रांनो 10+2 म्हणजे 12वी उत्तीर्ण असलेला उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। त्याचसोबत मित्रांनो या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून उमेदवाराने मोटर मेकॅनिक या ट्रेडमध्ये या ठिकाणी आपले प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे, तसे सर्टिफिकेट त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा 3 वर्षाचा डिप्लोमा त्याच्याकडे असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे शिक्षण पात्रता हेड कॉन्स्टेबल या पदासाठी देण्यात आलेली आहे। त्यानंतर कॉन्स्टेबल मोटर मेकॅनिकसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे। 18 ते 25 वर्ष वयाची अट या ठिकाणी लागणार आहे। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता मित्रांनो शिक्षण पात्रता या ठिकाणी मान्यताप्राप्त मंडळातून 10वी ची परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे। आणि या ठिकाणी बघू शकता,
त्या मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून त्या उमेदवारांनी त्या ट्रेडमध्ये आपले प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे व 3 वर्षाचा एक्सपिरियन्स त्या ट्रेडचा त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे शिक्षण पात्रता या पदासाठी म्हणजेच दुसऱ्या पदासाठी देण्यात आलेली आहे. तर या दुसऱ्या पदासाठी सुद्धा तुम्ही जर एलिजिबल असाल तर या ठिकाणी नक्की अर्ज करू शकता. त्यानंतर एज रिलॅक्शन बाबत माहिती इथे दिलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, आपण या ठिकाणी एज लिमिट बाबत माहिती बघितलेली आहे आणि आता प्रत्येक कॅटेगरीसाठी एज रिलॅक्शन कशा प्रकारे लागू असणार आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर सर्व माहिती जाहिरातीमध्ये या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर या पदासाठी अर्ज तुम्ही कशा प्रकारे सादर करू शकता त्याची सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. तर जे उमेदवार या पदासाठी पात्र असतील त्यांनी या विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा आहे. सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. अर्ज सादर करण्याबाबत या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्ही या जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. ऑनलाईन अर्ज करण्याकरता मित्रांनो ₹100 फी लागणार आहे. जनरल आणि ओबीसी तसेच ईडब्ल्यूएस कॅटेगरीकरता ही फी लागणार आहे. तर शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब आणि एक्स सर्व्हिसमॅन यांच्याकरता कोणती फी लागू राहणार नाही. फक्त ₹100 फी जी आहे ती जनरल आणि ओबीसी तसेच ईडब्ल्यूएस कॅटेगरीकरता लागू असणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना ही फी त्या उमेदवारास या ठिकाणी भरावी लागणार आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे तर या ठिकाणी बघू शकता याची सुद्धा माहिती दिलेली आहे. सुरुवातीला या ठिकाणी तुमची फिजिकल डिफिशियन्सी टेस्ट, त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट अशा प्रकारे या ठिकाणी ती एक्झाम इथे घेतल्या जाणार आहे. ही सर्व शारीरिक पात्रता या ठिकाणी पूर्ण केल्यानंतर तुमची या ठिकाणी लेखी परीक्षा किंवा या ठिकाणी एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. सर्व सिलेक्शन प्रोसेस बाबत माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. तर ऑनलाईन अप्लिकेशन करण्याकरता 24 डिसेंबर 2024 पासून सुरुवात झालेली आहे. तर 22 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी दिलेली आहे. ITBPF या विभागाच्या या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करू शकता. संपूर्ण माहिती अर्ज सादर करण्याबाबत या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. 22 जानेवारी 2025 या तारखेपर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघितलेली आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.